गुड मॉर्निंग. आज घेऊन आलो आहे परत एकदा सोनवणे फूड ब्लॉग. तर आज आपल्याला ऑर्डर आहे. तर आपल्याला 300 पॅकेट बनवायचे आहेत. एका पॅकेटमध्ये केळ, बिस्किट आणि एक फ्रुटीचा पॅकेट, असे 300 पॅकेट बनवायचे. आम्ही रात्री आणून रात्री नाईट मारून आम्ही पॅक करून ठेवले. आता येईलच रिक्षामधून घेऊन. आणि आता आपल्याला बनवायची 80 अंड्याची भुर्जी आणि चहा. आणि दुपारी जेवण आहे व्हेज आणि नॉनव्हेज. नॉनव्हेजमध्ये चिकन आहे, व्हेजमध्ये व्हेज कुर्मा आहे. तर आपल्याला बनवायचं आहे. मी आलो आहे लवकर, आत्ता जस्ट खोलली. सकाळचे वाजलेत 6 वाजलेत. मुलं जॉगिंग करतात आहे, पोलीस ट्रेनिंगवाले. सकाळचे 6 वाजलेत. आता आपल्याला कांदे बारीक चॉप करून ठेवायचे आहेत सगळ्यात पहिले. आणि मग नंतर सगळेजण आल्यावर चुलीवर भुर्जी बनवणार. आज का गॅस खूप लागतो भुर्जीसाठी, तर म्हणून आज अंडे चुलीवर बनवायचे आहेत. तर दाखवेल मी तुम्हाला स्टेप टू स्टेप. वड्यांची तयारी सुरू झालेली आहे. 150 वडापावची ऑर्डर आहे आपल्याला. तर सगळं बनतं आहे. मावशी इकडे बघा. दुपारी जेवणाचं वाटण पण करून झालेलं आहे, काल रात्रीच करून ठेवलं आहे. सगळं गॅस बंद आहे, सगळं बंद आहे, सगळं होतंय चुलीवर. पाव आलेले आहेत, हे सगळे मुलं आलेले आहेत. फास्ट बॉलिंगचं सिलेक्शन आहे. जाऊया आता इकडे. मिसळ उकळ फुटलेला आहे, तरी आलेली आहे. आणि ते बाजूला बनते अंड्याची भुर्जी, 80 अंड्याची. इकडे बघ, अंडी फोडून ठेवलेले आहेत तिकडे. 80 अंडे फोडून ठेवलेले आहेत. वाटत नाही पण ठीक आहे, दाखवतो स्टेप टू स्टेप. कांदा मसाला सगळं टाकलेलं आहे. दोन चूल लावले आज. इथे मिसळ. ही आपली कॅन्टीन. आणि हा आमचा पिल्या. भूक लागली अजून, यांना खायला नाही दिलेलं आहे म्हणून ते दे माझ्याकडे. आता चल, आता अंडे टाकायची वेळ आलेली आहे. अंडे आपण टाकतोय. एक अंड इकडेच लटकलंय, चिटकलंय सगळं. दे 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 दे. हम करता है. इष्टो मस्त पेटलेला आहे. गुलाबजामुन पिवळे गुलाबजामुन झालेले आहेत. चला दाखवतो थोड्या वेळाने परत. चुलीवरची मिसळ, चुलीवरची भुर्जी झालेली आहे. आता आपण टीमवाल्यांना द्यायची आहे. MCAचे सगळे आलेले आहेत, त्यांना आपण तर थोड्या वेळातच सगळ्यांना द्यायची आहे. मावशी कोथिंबीर इथं आहे, हे घ्या. आज बुधवार आहे म्हणून भुर्जी करायला काही प्रॉब्लेम नाही येते, नाहीतर उपास असले का प्रॉब्लेम येतात. आता माझे मिस्टर टेस्ट करतील कशी आहे भुर्जी. टेस्ट करावं. थोडं मीठ कमी असेल. थोडं मीठ कमी आहे, हां, पण मस्त आहे. आणि चुलीवरची असल्यामुळे तर अजूनच टेस्टी.
मीठ टाकून द्या. माझे मिस्टर आता वडापाव घेऊन चालले विकायला. 150 वडापाव आहेत, अजून लागतील. बोला वडापाव वडापाव बोला. जावा लवकर विकून या. जेवण आपण ठेवलेलं आहे. चला, जेवण आपण ठेवलेलं आहे सगळं, व्हेज नॉनव्हेज. आणि विरारची स्पेशल चिकन भुजिंग. सगळे अंपायर, सिलेक्टर, स्कोरर सगळे बसलेले आहेत. या कॉफी प्यायला. जेवणाची व्हिडिओ दाखवू नाही शकलो, पण खूप घाई गडबडी होती आणि टाईम टू टाईम आम्हाला जेवण द्यायला लागतं म्हणून काय दाखवू नाही शकलो. पण हा, जिथे सर्व केलं ते दाखवलं मी थोडंसं. तिथे पण व्हिडिओ अलाउड नव्हती, पण मी दाखवलं. व्हेज नॉनव्हेज सगळं जेवण होतं आज. सगळं दिलं. आता बसलोय शांत निवांत. आता थोड्या वेळाने वडापावची तयारी करायला लागेल. दाखवेल तुम्हाला, पण ते पण चुलीवरचेच मोस्टली निघेल वडे. आता बसलोय शांत सगळं आवरून कॉफी प्यायला. चला, झालेलं आहे आजचं आपलं सगळं व्हेज नॉनव्हेज. सगळ्यांना जेवण देऊन झालं आहे. संध्याकाळी दाखवू नाही शकलो, दुपारी पण जेवण नाही दाखवू शकलो, आम्हाला स्वतःला टाईम नाही भेटला. आणि आता निघालं आहे बंद करून. बोला, ही आमची वडापाव चोर. बोल काय बोल काय. जाऊ दे तू बोल. मागे जीवदानी दिसते, जीवदानी देवी. चला, आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. शेअर करा. काय करायचं ते करा, पण करा. चला, बाय.